युजेस ऑफ पोटेन्शियोमीटर मध्ये आपण पाहणार आहोत टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. आता हा जो इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल आहे, इथं आपण हा पोटेन्शियोमीटर घेतलेला आहे. दॅट इज द वायर ए बी विच इज फिक्स्ड ऑन ए वुडन बोर्ड. इकडच्या बाजूचे जे सर्किट आहे यापूर्वी आपण बघितलेलं आहे त्याप्रमाणेच आहे. म्हणजेच ही जी वायर आहे याच्या दोन एंड्समध्ये दॅट इज बिटवीन ए अँड बी आपण काय केलेलं आहे, बॅटरी, की आणि हा रिओस्टॅट सिरीजमध्ये जोडलेला आहे. त्याचबरोबर ए मधून आपण सेलची ज्याचा इंटरनल रेजिस्टन्स पाहणार आहोत ती सेल इथं जोडलेली आहे, ज्याचा EMF किती आहे, ई इतका आहे आणि त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आर इतका आहे. नाउ व्हॉट इज द इंटरनल रेजिस्टन्स? इंटरनल रेजिस्टन्स म्हणजेच काय, एव्हरी सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी हॅज इट्स ओन रेजिस्टन्स अँड दॅट इज कॉल्ड व्हॉट द इंटरनल रेजिस्टन्स. आता हा जो इंटरनल रेजिस्टन्स ज्या सेलचा फाइंड आउट करायचा आहे त्याचंही पॉझिटिव्ह आपण एला जोडलेला आहे. म्हणजे आपण या प्रिकॉशनमध्ये काय बघितलेलं आहे, दॅट पॉईंट ए शुड बी ॲट ऑलवेज ॲट पॉझिटिव्ह पोटेन्शियल. त्याचबरोबर या सेलच्या अक्रॉस आपण एक रेजिस्टन्स बॉक्स आणि एक की K2 अशी जोडलेली आहे. या दोघांचं कंबाईन टर्मिनल जे आहे ते गॅल्व्हॅनोमीटरला जोडलेलं आहे आणि गॅल्व्हॅनोमीटरपासून जॉकीला कनेक्शन दिलेलं आहे. जी जॉकी या वायरवरती ए पासून बी वरती काय होणार आहे, स्लाइड होणार आहे. आता सुरुवातीला आपण काय करणार आहोत, ही की K1 ही क्लोज करायची आहे. की क्लोज केल्यानंतर काय होतं की याच्यामध्ये करंट फ्लो होतो आणि एक कॉन्स्टंट पोटेन्शियल ड्रॉप इज डेव्हलप्ड अक्रॉस दी वायर ए बी. त्यानंतर ही K2 ओपन ठेवायची आहे. जे सुरुवातीला ह्या K2 ओपन ठेवा, K2 ओपन ठेवायची आहे म्हणजे हा जो रेजिस्टन्स आहे तो सर्किटमध्ये येणार नाही. आणि मग आपण काय करणार आहोत, तर ही जी जॉकी आहे ती जॉकी ए पासून बी पर्यंत टच करत येणार आहोत आणि हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो म्हणजेच या जॉकीनं दाखवलेला ज्या ठिकाणी हा जो गॅल्व्हॅनोमीटर आहे तो झिरो डिफ्लेक्शन दाखवणार आहे. ही जी लेंथ आहे ही आपण मोजणार आहोत. इफ धिस लेंथ इज L1 असं आपण म्हटलेलं आहे, तर अकॉर्डिंग टू वॉट द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर ही जी लेंथ L1 आहे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वॉट द EMF ऑफ सेल E1, म्हणजे दॅट E1 इज इक्वल टू KL1 असं आपण म्हणणार आहोत. आता K1 क्लोजच आहे, K2 ही क्लोज करायचा आहे. म्हणजे हा K2 क्लोज करा, K2 क्लोज करा आणि या रेजिस्टन्स बॉक्समध्ये आर इतका रेजिस्टन्स घ्यायचा आहे आणि मग ही जी जॉकी आहे ती ए पासून बी पर्यंत टच करत यायचं आहे. आणि याच्यासाठी हा जो बॅलन्स पॉईंट आहे किंवा ज्याला नल पॉईंट आहे तो डिटरमाइन करायचा आहे. आणि तो डिटरमाइन केला, समजा फॉर एक्झाम्पल आपण इथे पुढे आलोत आणि मग हा इथे कुठेतरी आला असेल, तर ही जी लेंथ ऑफ दी वायर आहे याला आपण L2 असं म्हणणार आहोत. आणि हा जो L2 आहे दॅट इज वॉट आपण बॅलन्स पॉईंट फाइंड आउट केला. म्हणजे यावेळी इथं रेजिस्टन्स काहीतरी जोडलेला आहे, म्हणजेच या सेलमधून काहीतरी करंट फ्लो झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ हे जे फॉल ऑफ पोटेन्शियल अलॉंग दिस लेंथ आहे याला आपण L2 असं म्हणणार आहोत, दॅट इज द लेंथ L2. आणि मग हे जे फॉल ऑफ पोटेन्शियल आहे आपण काय दाखवणार आहोत, KL2 असं म्हणणार आहोत. पण इट इज नथिंग बट वॉट द पोटेन्शियल डिफरन्स दॅट इज V. दॅट इज हे इक्वेशन नंबर 1 म्हणणार आहोत आपण, हे इक्वेशन 2 म्हणणार आहोत. आता इथं आपण V का म्हटलं आणि इथं E का म्हटलं, तर EMF ज्यावेळी आपण या सेलमधून कुठल्याही प्रकारचा काय होत नव्हता, करंट फ्लो होत नव्हता. पण ज्यावेळी आपण रेजिस्टन्स आर इतका घेतला आणि मग आपण तो बॅलन्स पॉईंट फाइंड आउट केला, अशा वेळी काय झालं तर त्याच्यातून करंट फ्लो झाला. म्हणजे तो EMF नसून दॅट इज द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी लेंथ L2 असं म्हटलेलं आहे. आणि मग आपण या दोघांचा रेशो घेणार आहोत, दॅट इज E1 अपॉन V दॅट इज इक्वल टू दॅट इज L1 अपॉन L2 असं घेणार आहोत. म्हणजे हा एक फॉर्म्युला आपल्याला इथं मिळतो. पण या फॉर्म्युल्यावरून आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करता येत नाही. मग काय करायला पाहिजे, तर हा जो PQST आहे, हा जो क्वाड्रिलॅटरल आपण इथे बघतो दॅट इज PQST, या सर्किटमध्ये आपण काय करूया, ओहम्स लॉ अप्लाय टू ए कम्प्लीट सर्किट
याप्रमाणे जर गेला तर हा जो करंट आहे दॅट इज आय इज इक्वल टू ई दॅट इज E1 अपॉन हा आर प्लस आर या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण काय सांगतो, हा करंट सांगतो. त्याचबरोबर आणखीन एक आहे दॅट इज आय इज इक्वल टू यस व्ही अपॉन वॉट आर घेतो आणि मग याच्यावरून आपण काय लिहितो दॅट व्ही इज इक्वल टू आय आर असंही लिहितो. आणि याच्यावरून आपण काय घेणार आहोत तर याच्यावरून आपण E1 घेणार आहोत दॅट E1 इज इक्वल टू आय इंटू आर प्लस आर हे असं येणार आहे. तर असं जर आपण घेतलात तर इथे हा जो रेशो आहे तो आपल्याला दाखवता येईल. म्हणजेच इथे हा जो इथून आपण इक्वेशन घेणार आहोत याच्यावरून जर आपण E1 घ्यायला गेलात म्हणजेच E1 दॅट इज इक्वल टू काय येईल बघा आपल्याला E1 इज इक्वल टू आय इंटू आर प्लस आर हे असं येईल. म्हणजे ही दोन इक्वेशन्स आता आपल्याला पुढची मिळत आहेत. दिस इज इक्वेशन 3 आणि दिस इज इक्वेशन 4 असं म्हणतो आपण. आणि मग याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत आपण इथे पुटअप करणार आहोत आणि या व्हॅल्यूज ज्यावेळी आपण पुटअप करतो त्यावेळी काय होतं बघा दॅट इज हा आय आर या E1 ची व्हॅल्यू आपण सॉरी आय इंटू आर प्लस आर कशाची व्हॅल्यू झाली E1 ची झाली डिवायडेड बाय वॉट आय आर आणि दॅट इज इक्वल टू वॉट L1 अपॉन L2 हा असा आपल्याला फॉर्म्युला मिळाला. म्हणजे हा काय झाला हा कट झाला. शिल्लक काय राहतं बघा इथे दॅट इज आर प्लस स्मॉल आर डिवायडेड बाय वॉट कॅपिटल आर इज इक्वल टू L1 डिवायडेड बाय L2. अजूनही आपल्याला काय मिळालेलं नाही स्मॉल आर मिळालेला नाही आहे. आणि मग याच्यासाठी काय करूया आपण हा डिनॉमिनेटर सेपरेट करून घेऊया दॅट इज आर अपॉन आर दॅट इज वॉट 1 प्लस दॅट इज वॉट स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर दॅट इज इक्वल टू वॉट L1 अपॉन L2. आता हा आर पाहिजे आपल्याला म्हणजे हा पलीकडे न्यावं लागेल दॅट इज आर अपॉन कॅपिटल आर अँड दॅट इज इक्वल टू वॉट L1 अपॉन L2 आणि काय होतं इथं -1 येईल. आणि मग सर्वात शेवटी आपण काय फाइंड आउट करणार आहोत तर हा जो आर आहे तो फाइंड आउट करणार आहोत दॅट इज इक्वल टू कॅपिटल आर इनसाइड द ब्रॅकेट L1 अपॉन L2 मायनस काय होईल 1. आणि अशा प्रकारे हा फॉर्म्युला आपल्याला मिळेल. आणि या फॉर्म्युल्यामध्ये ज्या व्हॅल्यूज माहीत आहेत त्या जर आपण पुटअप केल्यात तर आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल हा फाइंड आउट करता येतो. म्हणजे हा जो आहे हा फॉर्म्युला वापरून आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल हा डिटरमाइन करता येतो. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती आहेत दॅट इज आर दॅट इज द रेजिस्टन्स इन रेजिस्टन्स बॉक्स L1 दॅट इज K2 ओपन केल्यानंतरची लेंथ आणि K2 क्लोज केल्यानंतरची जी लेंथ आहे दॅट इज L2. अशा प्रकारे या व्हॅल्यू जर आपण पुटअप केला तर आपल्याला काय मिळतं इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल हा मिळतो. आता आपण ॲप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटरमध्ये बघणार आहोत. पहिला आहे तो व्होल्टेज डिवायडर. तर पोटेन्शियोमीटर कॅन बी यूज्ड ॲज अ व्होल्टेज डिवायडर. जरी आउटपुट व्होल्टेज जे आहे ते आपण कॉन्स्टंट पाहिजे असेल किंवा व्हेरिएबल पाहिजे असेल तर या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण याचं पोटेन्शियल काय करू शकतो चेंज करू शकतो डिवाइड करू शकतो. तर हा जो ए एंड आहे ही वायर AB दॅट इज द पोटेन्शियोमीटर वायर. तर एचं जे टोक आहे ते डिव्हाइसला जोडलेलं आहे आणि दुसरं जे टोक आहे ते या वायरवरती स्लाइड करायचं आहे. म्हणजेच या वायरची जशी लेंथ बदलेल तसं याच्या अक्रॉस असणारं पोटेन्शियल हे बदलत जातं. म्हणजेच आपल्याला पाहिजे ते पोटेन्शियल प्रत्येक वेळी पाहिजे असेल तर हा स्लाइडर आपण चेंज करू शकतो. म्हणजेच आपण इथं सुद्धा प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटरच वापरतो. याच्या अक्रॉस असलेलं पोटेन्शियल हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं लेंथच असतं. आता dV/dl म्हणजेच काय इट इज फॉल ऑफ पोटेन्शियल पर युनिट लेंथ ते आपण फाइंड आउट करतो. मल्टिप्लाय बाय L2 घेतला तर त्या दोन पॉईंटच्या अक्रॉस असलेलं
पोटेन्शियल आपल्याला समजतं. दॅट व्ही इज द टोटल पोटेन्शियल अक्रॉस द ए बी. दॅट L1 अँड L2 दीज आर वॉट द लेन्स ऑफ दॅट वायर फ्रॉम ए अँड बी. आणि हा स्लायडिंग पॉईंट म्हणतो आपण. तर अशा प्रकारे आपण दॅट व्होल्टेज व्ही जे आहे इन टर्म्स ऑफ L1 L2 आपण काय करू शकतो, डिवाइड करू शकतो. म्हणजे याचा पहिला जो यूज आहे दॅट इज द व्होल्टेज डिवायडर म्हणतो आपण. सेकंड यूज जो आहे दॅट इज व्हॉट ऑडिओ कंट्रोल. आता ऑडिओ कंट्रोल जो आहे हा ऑडिओ कंट्रोल कशा प्रकारचा असतो, तर हे लो पॉवर ऑडिओ सिस्टीम ज्या असतात याच्यामध्ये ऑडिओ कंट्रोल डिव्हाइस म्हणून अशा प्रकारच्या दोन्ही स्लायडिंग स्ट्रिप्स इथे वापरल्या जातात. आणि ह्या स्लायडिंग स्ट्रिप फोल्ड करून आपण काय म्हणतो, तर तो रोटरी पोटेन्शिओमीटर असं म्हटलं जातं त्याला. तो नॉब असा असतो. इथे जर आपण बघितलात तर इथे याला 3 पॉईंट्स दाखवलेत आपण. या 3 पॉईंट्समध्ये जर बघितलात तर ए आणि बी आणि मधला हा काय असतो, स्लायडर असतो, लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे आपण जो बघणार आहोत तो नॉब आणि या नॉब फॉर्ममध्ये तो असतो आणि मग असा आपण हा वापरतो. त्याचबरोबर तिसरा जो आहे दॅट इज इट शुड बी यूज्ड ॲज अ सेन्सॉर. म्हणजे पोटेन्शिओमीटर ॲज अ सेन्सर म्हणून वापरला जातो. हा कसा वापरला जातो, तर एखाद्या मुव्हिंग पार्ट ऑफ द मशीन असेल आणि त्याची डिस्प्लेसमेंट आपल्याला जर मोजायची असेल तर तो जो पार्ट आहे त्याचे जे एक एंड आहे ते वायरवरती त्याला स्लाइड करत ठेवलं जातं आणि ज्याप्रमाणे ती वायर मूव्ह होत जाईल त्याप्रमाणे त्याची मुवमेंट समजते. आणि वायरची मुवमेंट झाली की पोटेन्शियल काय समजतं, चेंज झालेलं आहे ते दिसतं. आणि त्याप्रमाणे तो जो पोटेन्शियल डिफरन्स हे कॅलिब्रेट केलं जातं. कमी असेल तर कमी, जास्त असेल तर जास्त ते दाखवतंच. हे व्हेरी स्मॉल चेंज कॅन बी शोन विथ द हेल्प ऑफ वॉट दिस सेन्सर. आणि अशा प्रकारे त्याची डिस्प्लेसमेंट आपल्याला सांगता येते. म्हणजेच ॲप्लिकेशन ऑफ पोटेन्शिओमीटरमध्ये पहिला आहे दॅट इज व्होल्टेज डिवायडर, दुसरा आहे दॅट इज ऑडिओ कंट्रोल आणि तिसरा जो आहे दॅट इज वॉट इट कॅन बी यूज ॲज अ सेन्सर. आता ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शिओमीटर ओव्हर व्होल्टमीटर. आता या सुरुवातीला बघणार आहोत आपण याची मेरिट्स. तर हा जो पोटेन्शिओमीटर आहे इट इज मोर सेन्सिटिव्ह दॅन व्होल्टमीटर. म्हणजे पहिला याचा मेरिट आहे इट इज सेन्सिटिव्ह. म्हणजेच वॉट दॅट potentiometer is very sensitive that it can measure very small change of that length causes a large change in its potential. म्हणजे हा जो पोटेन्शिओमीटर आहे इट इज सेन्सिटिव्ह दॅन दॅट ऑफ व्होल्टमीटर. त्याचा सेकंड जो आहे सेकंड ए पोटेन्शिओमीटर कॅन बी यूज टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स ॲज वेल ॲज EMF. म्हणजे हा पोटेन्शियल डिफरन्स ॲज वेल ॲज EMF हा मोजण्यासाठी आपण पोटेन्शिओमीटरचा उपयोग करू शकतो. पण जर व्होल्टमीटर घेतला तर तो फक्त काय करतो, पोटेन्शियल डिफरन्सच मोजतो. कारण ज्यावेळी आपण पोटेन्शियल मोजण्यासाठी व्होल्टमीटर जोडतो त्यावेळी करंट फ्लो होतो. म्हणजे तो ॲक्च्युअल EMF ऑफ सेल मोजत नाही, तर पोटेन्शियल डिफरन्स ॲज वेल ॲज EMF ऑफ दी सेल मोजण्यासाठी या पोटेन्शिओमीटरचा उपयोग केला जातो. नंतर तिसरा आहे ॲक्युरेट मेजरमेंट ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स. हा फक्त पोटेन्शिओमीटरच्या साहाय्यानंच करता येतो. दॅट इज अ व्हेरी स्मॉल चेंज इन द लेंथ. म्हणजेच तो जो स्मॉल चेंज इन द पोटेन्शियल आहे तो आपण फक्त म्हणजे ऑफ द ऑर्डर ऑफ 10⁻⁻6 volt can be measured with the help of potentiometer. पण हाच इतका लहान पोटेन्शियल डिफरन्स आपण
व्होल्टमीटरच्या साह्यानं मोजू शकत नाही. दॅट इज व्हॉट इट इज. पोटेन्शियोमीटर इज accurate than that of the voltmeter. Now there are some demerits. आता याचे डिमेरिट्स काय आहेत? तर डिमेरिट्स मध्ये पोटेन्शियोमीटर इज नॉट ए पोर्टेबल. पोटेन्शियोमीटर हे पोर्टेबल नाही आहे. पोर्टेबल नाही याचा अर्थ काय? आपण ते इझिली इकडून तिकडे तो नेऊ शकत नाही. व्होल्टमीटर घेतला तर व्होल्टमीटर इज ए पोर्टेबल डिव्हाइस. त्याचबरोबर सेकंड पार्ट जो आहे तो म्हणजे काय? तर पोटेन्शियोमीटरच्या साह्यानं आपण डायरेक्ट रीडिंग घेऊ शकत नाही. आणि ते जर आपण म्हणजे हे आपल्याला घेता येत नाही, आपल्याला काय करावं लागतं? त्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप कराव्या लागतात आणि मगच आपल्याला EMF किंवा पोटेन्शियल डिफरन्स हा मेजर करावा लागतो. त्याचबरोबर जर आपण व्होल्टमीटर घेतला तर व्होल्टमीटर इज ए डायरेक्ट रीडिंग इन्स्ट्रुमेंट असं म्हणतो आपण. तर ही याची आहेत मेरिट्स अँड डिमेरिट्स. आता बऱ्याचदा 2 मार्काचा प्रश्न याच्यावरती विचारू शकतात किंवा याच्या अगोदरचं जे आर्टिकल घेतलं आपण, दॅट इज व्हॉट द यूज ऑफ पोटेन्शियोमीटर टू डिटरमाइन व्हॉट द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए सेल. तर तो 4 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला हा पोटेन्शियोमीटर आणि त्याची युजेस, त्याची ॲप्लिकेशन्स आणि ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर दी व्होल्टमीटर आपण बघितलेलं आहे. ओके, थँक्यू.